287 तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार दौडमणी महादेव भीमराव यांनी महापुरुषांच्या झालेल्या विटंबनाबद्दल 22 मे 2023 रोजी निदर्शनादरम्यान बसवर दगडफेक केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर IPC कायदा कलम 336, 341, 427 व 34 अन्वये गुन्हा नोंद झाला असून त्यांचे FIR क्रमांक 39/2023 व केस नंबर 239/2023 असा असून दुसरे दिवाणी न्यायाधीश JMFC सांगली या न्यायालयात त्यांचा दावा सुरू आहे. आज ते 287 तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बॅट या चिन्हाची नोंद निवडणूक लढवत असत. सदरची बातमी गुन्हा नोंद असल्याने प्रसिद्ध करीत आहेत. तालुका रिपोर्टर उदय मोहिते यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी दौडमणी महादेव भीमराव, राहणार सावळ, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. 14 एप्रिल 2023 रोजी सांगलीमधील पुष्पराज चौक येथे असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवरती शाई फेकून प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी निदर्शने केले असता निदर्शने दरम्यान बसवर दगडफेक केली होती. त्या अनुषंगाने 23 मे 2023 रोजी माझ्यावर FIR क्रमांक 239/2023 अन्वये IPC कलम 336, 341, 427 व 34 अन्वये गुन्हा नोंद असून केस नंबर 239/2023 असे असून ते सध्या दुसरे न्यायाधीश JMFC सांगली यांच्या न्यायालयामध्ये दावा सुरू आहे. मी आज 287 तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझे निवडणूक चिन्ह बॅट हे आहे. नमस्कार. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.